नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सिंपल असा पानगळा. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी सहज शिवता येईल आणि दिसायला सुंदर असा गळा पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 10 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघा, इथे आपण गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर आता बॉक्स तयार करून घेऊन इथे आपण पानगळ्याचा आकार देऊन घेऊया. तर बघा, इथे आपण पानगळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. आपला आकार देऊन झालेला आहे. तर आता इथे आपण जसा गळ्याचा आकार दिलेला आहे तसाच कट करून घेऊयात. आणि मैत्रिणींनो, 10 ते 15 मिनिटात तयार होणारा सुंदर असा गळा आहे. तर बघा, आपल्या गळ्याचा असा आकार आलेला आहे. तर आता आपल्याला इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे शोल्डरला आपल्याला टाच पिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून कपडा घसरणार नाही आणि गळ्याचा जसा आकार आहे तसा व्यवस्थित येईल आणि शिलाई मारायला सुद्धा सोपं जाईल. त्यासाठी टाच पिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे 2-3 ठिकाणी टाच पिन लावून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, आपण मागच्या काही दिवसापासून ब्लाऊज शिवायला शिकत आहोत. तर आता 2 दिवसापासून आपण डिझाईनचे गळेही शिकलेलो आहोत. तर आता आपण बाही डिझाईन आणि प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहणार आहोत. तर ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. आपण आपल्या ह्या कोर्समध्ये 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज पाहिलेला आहे. त्याची पेपर कटिंग पाहिलेली आहे आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंगसुद्धा पाहिलेले आहे. तर ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि ब्लाऊज शिवायला शिका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. बघा, इथे गळ्याला आपली शिलाई मारून झालेली आहे. तर लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होईल. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. तर कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा अगदी व्यवस्थित करूनच इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने तर आपली शिलाई मारून झालेली आहे. आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. अगोदर जिथे कोण आहे तिथे कट टाकून घ्यायचा आहे, नंतर सगळीकडे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. तर कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आपण शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेरच कट मारून घ्यायचे आहेत. कट मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते आणि फिनिशिंगसहित गळा तयार होतो. तर त्यासाठी कट मारणं ही खूप महत्त्वाचं आहे. आणि आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपडा पलटून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, आपण कॅनव्हास पेपरचा वापर न करता फिनिशिंगसहित पानगळा तयार केलेला आहे. आणि आता आपल्याला हा गळा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कपडा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आणि व्यवस्थित करून घेऊन आपल्याला इथे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर दाब शिलाई टाकताना एकसारखी शिलाई टाकून घ्यायची आहे आणि अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करूनच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी हळूवार आणि सावकाश पद्धतीने सांगत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही सहज लक्षात येईल ह्या पद्धतीने मी सांगत आहे.
तर बघा इथे थोडासा कपडा खेचल्यासारखा झाला आहे, कारण ह्या ब्लाऊजला बाहीला खूप वर्क होतं, त्यामुळे ते थोडीशी सुई बोथट झाल्यामुळे असा कपडा ओढल्या जातो. तर त्यासाठी आपल्याला इथे सुई बदलून घ्यायची आहे. तर बघा आपली गळ्याला ही शिलाई मारून झालेली आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. तर आता इथे आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट ब्लाऊज कट केलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. आणि आता दुसऱ्याही साईडने आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा आपला गळा तयार झालेला आहे. तर आता आपण इथे मागच्या साईडची टक्स टाकून घेऊयात. तर इथे शोल्डरच्या सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स टाकताना दोन्ही साईडचे टक्स एकसारखे टाकून घ्यायचे आहेत. टक्स खालीवर होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. तर बघा आपला गळा तयार झालेला आहे. तर आता आपण इथे लेस लावून घेऊया. तर इथे सिल्वर कलरची मी लेस लावून घेत आहे. तर बघा आपण इथे गळ्याच्या कडेने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना कुठेही ओढाताण करायची नाही, अगदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर इथे आपण थोडीशी ब्रॉड असलेली आणि सुंदर अशी स्टोन असलेली लेस आहे. साडीच्या काठाला मॅच होईल अशी लेस लावलेली आहे. आणि बघा मैत्रिणी, इथे कोण आहे तिथे आपण ह्या पद्धतीने प्लेट टाकून घेतलेली आहे. आणि इथे जिथे कोण आहे तिथे एक प्लेट टाकून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या डिझाईनचा जो कोण आहे तो अगदी व्यवस्थित येतो. आपण कोणताही गळा करताना कोण आहे तिथे एक प्लेट टाकून घ्यायची आहे, त्यामुळे कोण व्यवस्थित येतो. तर बघा आपण इथे प्लेट एक टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा सरळ शिलाई मारून घेतो. जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा एक साईड शिलाई मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राची जी लेस आहे ती आपण इथे कट करून घेऊया. आणि इथे आपल्याला लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा लेस छोटी असो किंवा मोठी असो तर लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी लेस आहे ती फिनिशिंग सहित व्यवस्थित बसेल ह्यासाठी. तर इथे स्टोन असल्यामुळे अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घेते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा आपल्याला लेसला डबल शिलाई टाकून झालेली आहे आणि आपली जी उरलेली लेस आहे ती आपण इथे कमरेच्या साईडने लावून घेऊयात. आणि बघा आपला गळाही तयार झालेला आहे. आता कमरेच्या साईडने आपण ही लेस टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला अजून छान लूक येईल. तर बघा ही सुंदर अशी ट्रायंगलची लेस आहे. आता लेस लावून झाल्यावर एक्स्ट्राचे आहे ते आपण इथे कट करून घेऊया. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.